राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत. आता दिल्लीला गेलेत तर ते आजच गेलेत का? तर नाही, ते काल रात्री गेलेत आणि त्यांची ही भेट किंवा त्यांचा हा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता आणि त्यामागे काही राजकीय घडामोडी आहेत. तर त्याविषयी खरं तर एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याचं त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय. पण या दिल्ली दौऱ्याचं राजकारण सुद्धा विरोधकांकडून केलं जातंय का? किंवा एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली जाते का? तर ते पण आपण पाहूयात. तर राज्यातलं मी जसं आधी म्हटलं तसं महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यावर जाणं खरं तर यावरच विरोधकांकडून टीका केली जाते. आज खरं तर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास 1.5 तास बैठक झाली. आता ही बैठक म्हणजे नेमकी काय होती? तर ती त्यांच्यात झालेली सखोल चर्चा होती. कुठल्याही दोन राजकीय नेत्यांच्या बैठकी ज्यावेळेस होत असतात, त्यामध्ये अनेक अँगल्स असतात. म्हणजे त्याच्यातून खूप घटना घडत असतात. म्हणजे शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायम टीका केली जाते, की हा अमित शहांनीच स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे ज्यावेळेस म्हणजे एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात त्यावेळेस त्यांनी शहांना भेटणं ही म्हणजे एक प्रकारे त्यांची नैतिक जबाबदारी आहे असं खरं तर राऊतांकडून असेल, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून असेल असं म्हणून त्यांना डिवचलं जातं. आणि म्हणजे आजच्या संजय राऊतांच्या स्टेटमेंटमध्ये तर एक मस्त वाक्य होतं. ते म्हणजे म्हणजे संजय राऊतांनी काय म्हटलं, की शाह हे म्हणजे अमित शाह हे शिंदे सेनेचे निर्माते आहेत आणि त्यामुळे शिंदेंनी दिल्लीत गेलं, की त्यांना भेटणं गरजेचं आहे. आता राऊतांनी अशी टीका केल्यावर शंभूराज देसाई कसे गप्प बसतील? तर शंभूराज देसाई जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलंय, की शिंदेच्या दिल्ली दौऱ्यामुळे विरोधकांना धडकी भरते. आता शिंदे दिल्ली दौऱ्याला का गेलेत? तर एकतर दिल्लीत सुद्धा अधिवेशन सुरू आहे आणि ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं, त्यावेळेस खासदारांच्या भेटीगाठी घेणं, आपण कुठल्या प्रकारे काम करणार आहोत, म्हणजे एक भेट ही अधिवेशन सुरू होण्याआधी होत असते. त्यामुळे खासदारांच्या भेटीगाठीसाठी किंवा एक राजकीय रणनीती, पक्षाची अधिवेशन काळातली राजकीय रणनीती ठरवण्यासाठीही शिंदे दिल्ली दौऱ्याला गेल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. आणि एक प्रकारे त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिले, की शिंदे हे दिल्लीला गेल्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळे काय झालं? आता शिंदे आणि मोदींच्या भेटीत काय घडलं तर तेही समजून घेऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस दिल्लीत गेले, त्यावेळेस म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली आणि त्यानंतर त्यांनी संसदेत सुद्धा ते गेले आज आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांची सुद्धा भेट घेतली आणि या भेटीवेळी त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते आणि त्यावेळी रिजिजूंनी खरं तर एक तो किस्सा आहे किंवा एक ती भेट कशी घडली तर किरेन रिजिजू यांनी एकनाथ शिंदेना म्हटलं की श्रीकांत मेरा छोटा भाई आहे आणि मग त्या आशयाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल व्हायला लागलाय की भाजपचे नेते आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या चिरंजीवाचं दिल्लीतलं कनेक्शन कसं वाढतंय वगैरे वगैरे त्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यात. आता मुद्दा येतो की एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर का गेलेत? तर दिल्ली दौऱ्यावर ते गेलेत कारण मित्र पक्ष, कारण ते एनडीएचा एक घटक पक्ष आहेत. त्यामुळे भाजप सोबत म्हणजे भाजपात त्यांचे इथे राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत किंवा प्रदेशाध्यक्षांसोबतचं शिंदेचं म्हणायला गेलं तर आठवड्याभरात वगैरे भेटीगाठी होत असतात. पण ज्यावेळेस केंद्रीय पातळीवर तुम्ही एखाद्या युतीचा भाग असता, त्यावेळेस तुम्हाला इतर सहयोगी मित्रपक्षांशी समन्वय राखावा लागतो. त्यांच्याशी तुमची चर्चा होणं गरजेचं असतं आणि मग ते करण्याचा एक प्रकार किंवा त्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचंही कळतंय. आणि मग निवडणुकांमधल्या जागा वाटप आणि मग काही मतदारसंघांमध्ये कसं शिवसेनेला अपुरं सहकार्य मिळालं. मग त्याविषयीची त्यांच्या मनातली जर खंत असेल, तर ते भाजप पक्षश्रेष्ठींसमोर मांडतील आणि मग या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यामुळे खरं तर शिंदे हे दिल्लीला गेल्याचं बोललं जातंय. आता जी एक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली आहे आणि ही बैठक म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीत मी जसं आधी म्हटलं तसं अधिवेशनातले जे विविध कामकाज आणि तिथल्या ज्या विविध मुद्दे येत असतात चर्चेला, त्यावेळेस आपल्या पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, आपली रणनीती काय असली पाहिजे, त्याविषयी खरं तर त्यांनी सांगितलं. आणि मग पक्षाच्या
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत जी न्यायालयात लढाई सुरू आहे त्याबाबतचा सुद्धा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आता ही शिंदेचा हा दिल्ली दौरा फक्त राजकीय दृष्ट्या म्हणायला गेलं तर फक्त ते भाजप पक्ष नेतृत्वालाच भेटतायत का, तर असं नाही. ते स्वतःच्या पक्षाबाबत सुद्धा जी सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे त्याविषयी सुद्धा वकिलांशी चर्चा, सल्लामसलत घेणार आहेत आणि मग त्याचे अपडेट्स घेणार आहेत असं कळतंय. आता शिंदे काल आणि आज दिल्लीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.